नमस्कार मित्रांनो. तर सगळ्या आता निवडणुकीची मतदान प्रक्रिया, महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपलेली आहे. मतदान संपलंय आणि आता सगळीकडे आता आज रात्रभर एकच विषय चालणार आहे. उद्या कुठली महानगरपालिका कोणाकडे जाणार आणि त्याचे एक्झिट पोल सध्या टी व्हीवर जोरदार चालू आहेत. आणि आता एक्झिट पोलच्या म्हणण्यानुसार असं लक्षात यायला लागलं आहे की मुंबई महानगरपालिकेसह बहुतांशी महानगरपालिकेत महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचंच वर्चस्व राहणार आहे. 29 महानगरपालिकेपैकी 2-3 महानगरपालिका सोडल्या तर जवळजवळ महायुतीचीच सगळीकडं सरशी झालेली पाहायला मिळते. पण ते एक्झिट पोल आहेत. जवळजवळ 99% एक्झिट पोलनं मुंबईमध्ये महायुती सत्तेत येईल असं अंदाज वर्तवला आहे. पण एक लक्षात घ्या, ती भारतीय जनता पार्टीलाही कुठल्याही पक्षाने 100पेक्षा जास्त जागा दिलेल्या नाहीत. जवळजवळ 114 जागा बहुमतासाठी मुंबई महानगरपालिकेत बहुमत हे 114 जागा मिळाल्यावर मिळतं. पण 100 ही जागा कुठल्याही पक्षाला आणि कुठल्या आधीचाच अंदाज लोकांना होता की बाबा कुणालाही 100 जागा मिळणार नाहीत. पण महायुतीमधून म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या साथीनं हा आकडा भारतीय जनता पार्टी पार करू शकेल असा अंदाज जवळजवळ सगळ्याच एक्झिट पोलनं दाखवलेला आहे. आपल्याला असं जुनं गोष्टी पाहिल्या तर लक्षात आलेलं आहे की बाबा एक्झिट पोल एखाद्या वेळेस खोटेही होते. बऱ्याच वेळ झालेले एक्झिट पोलच्या अगदी उलट निकाल लागलेला आहे. पण दुसरी गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की जवळजवळ सगळ्याच एक्झिट पोलनं आणि ही सगळ्या एक्झिट पोल काय म्हणतं ह्याला अर्थ नाही. स्वतः शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे किंवा मनसेचे आता जे टी व्हीवर नेते येतात सध्या चालू एक्झिट पोलच्या ह्याच्यात चर्चेला आलेले आहेत, ते सुद्धा आम्ही 90पर्यंत जाऊ, कोणी म्हणतं आम्ही 100पर्यंत जाऊ. म्हणजे उद्धव ठाकरेच्या मुंबईचा विषय आहे. पण असं म्हणत नाहीत की कोणी सत्तेत आम्ही आरामात येऊ. कारण अंदाज जवळजवळ त्यांनाही आलेला आहे की आपण कुठंतरी कमी पडलेलो आहेत. आणि आता बऱ्याच गदारोळ झालेला आहे. कुठं ती शाईच निघली, कुठं EVMमध्ये दुसरं मशीन जोडले, कुठं बोगस मतदान, कुठं काय निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे. अशा सगळ्या गोष्टी असल्या मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये जे उत्तर भारतीय लोक आहेत, जवळजवळ दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय परप्रांतीय जेवढे आहेत त्या 70%च्या आसपास लोकांनी भारतीय जनता पार्टीला आणि एकनाथ शिंदेच्या महायुतीला मतदान केलेले लोकांनी. कारण त्यांच्यात नाही म्हणलं तरी जरी ती वरून दिसत नसलं तरी आतून एक त्यांच्यात अशी चर्चा होती की बाबा आपल्याला जर ठाकरे बंधूची जर सत्ता मुंबईमध्ये आली तर आपलं राहणं मुश्किल होईल. हे जरी ते वरून बोलत नसले तरी ती भारतीय जनता पार्टीकडून असं बिंबवण्यात आलं होतं त्यांच्या मनावर. आणि त्यांना ती गोष्ट खरीही किंवा भारतीय जनता पार्टीला जर गेली आणि जर ठाकरे बंधूची सत्ता आली तर आपल्याला वाली कोण. आणि ऑलरेडी उत्तर भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे आणि तिकडचीच लोक भरपूर आहेत. आता अण्णामलाईचं मध्ये प्रकरण झालं 4-8 दिवसाखाली, तर ते त्याच्यामुळं दक्षिण भारतीय हे लोकांनी थोडं धसका घेतला की बाबा उद्या महानगरपालिका मुंबई जर ठाकरे बंधूकडे गेली तर आपलं राहणं इथं अवघड आहे. ह्या जरी गोष्टी असल्या तरी कुणालाही असा एक्झिट पोल येईल असं एवढं एकतर्फी येईल असं कुणाला वाटत नव्हतं आत्ता मतदानापर्यंत. पण मतदान झाल्यापासून कुठलाही एक्झिट पोल असं म्हणत नाही की मुंबईमध्ये ठाकरे बंधूची सत्ता येईल. काही लोक एक्झिट पोल गेलेत किंवा 100पर्यंत जाईल आणि कुणी एखाद दुसऱ्याने दाखवलं असेल हे ठाकरे बंधूची सत्ता येईल. पण
सर्रास सगळ्या एक्झिट पोलनं महायुतीची भारतीय जनता पण एक आहे, भारतीय जनता पार्टीची एकट्याची कुणीही 100 जागा दाखविलेली नाही. 90पर्यंत जागा जास्तीत जास्त दाखवतात भारतीय जनता पार्टी. त्यांना पुढंही 25 जागा लागतात आणि ते काम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं केलेलं आहे. कारण मराठी मतात फूट पडली ही एकनाथ शिंदेमुळे. भारतीय जनता पार्टीला मराठी मतदान जास्त पडलेलं नसणार आहे, पण एकनाथ शिंदे यांची जेवढी लोक आहेत ती सगळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतलीच आहेत. जुनेच लोक आहेत, त्यांनी बरेच जुनं त्यांचं प्रस्त आहे तिथं. त्याच्यामुळे मराठी मतात फूट पडली. उत्तर भारतीय मतं ही एकतर्फी भारतीय जनता पार्टीकडे गेली. त्यामुळं ही एक्झिट पोल असे आलेत. आणि जवळजवळ पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीनं अजित पवार या म्हणजे महायुतीच असं सगळीकडे एक लातूर, कोल्हापूर, चंद्रपूर अशा 3-4 जागामध्ये टफ होईल किंवा काँग्रेस इतर म्हणजे महाविकास आघाडी बरोबर टफ होईल असं 3-4 महानगरपालिकेत होईल. आता सगळीकडे महायुतीचीच सरशी झालेली पाहायला मिळते एक्झिट पोलनुसार. तर आता उद्या काय खरं खोटं काय होईल ते उद्या होईल, पण आत्ता तर एक्झिट पोलमध्ये मुंबईसह सगळीकडे वर्चस्व भारतीय जनता पार्टी आणि महायुती एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचंच दिसतंय. आता त्याचं सोक्षमोक्ष सकाळी लागेल. सकाळी 9-10 वाजेपासून चालू होणार आहे. दुपारपर्यंत सगळं कळेल. तोपर्यंत आपण वाट बघू. जे आहे ते स्वीकारावंच लागणार आहे. लोकशाही तेवढाच. चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.